राष्ट्रीय समाजाचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आहे आपल्यासोबत आणि महायुतीतून ते बाहेर पडल्यानंतर त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महादेव जानकर आहेत। सर, काय सांगाल, महायुतीतून बाहेर पडल्यानंतर आता पुढची भूमिका काय असणार तुमची? मी कालच्या विधानसभेला महायुतीवर नव्हतो। राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढला। भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेब आणि अजितदादांची युती होती, माझी त्यांची युती नव्हती। मी तिसऱ्या आघाडीबरोबर बी नव्हतो आणि महाविकास आघाडीबरोबर बी नव्हतो। मी स्वतंत्र 97 जागा लढवल्या, त्यातली एक जागा आमची विजय झाली, एक जागा सेकंड पोझिशनला राहिली। अशा प्रकारे आम्ही युतीतून विधानसभेलाच बाहेर पडलो। लोकसभेला आम्ही महायुतीत होतो, पण आता त्यांच्या युतीत आम्ही नाही, आम्ही त्यांच्या बाहेर आहे। आपण बघितलं आगामी आता निवडणूक आहे महापालिकेच्यात, आपण महायुतीत नसाल मग पुढचं कसं तुमचं आता नियोजन? आम्ही स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीवर आम्ही मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका लढवत आहे। एवढंच नाही तर मागल्या 3 दिवसापूर्वी दिल्ली विधानसभेत देखील आम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे। बिहारची विधानसभा बी आम्ही लढवतो या, त्यामुळे आमच्या पक्षाला स्वतंत्र एकटा चलो या भूमिकेतून आम्ही चाललेलो आहे। आपण बघितलं महाविकास आघाडी फुट्याच्या उमाट्यावर आहेत, कारण की एकीकडे संजय राऊत म्हणतात की आम्ही स्वबळावर ही महापालिका निवडणूक लढवणार, तर ह्याकडे कसं पाहता? फार चांगलं होईल। प्रत्येक पक्षानं आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतंत्र लढलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रातली जनता कुणाच्या मागे जास्त आहे ते देखील समजेल। आणि त्यामुळं ते जर राऊतसाहेब तसे म्हणत असेल तर वेलकम आहे, चांगली गोष्ट आहे। काँग्रेसने वेगळं लढावं, शिंदे सेनेनं वेगळं लढावं, शिवसेनेनं उद्धवसाहेबांनी वेगळं लढावं आणि सर्वच राष्ट्रवादीने देखील पवारसाहेब देखील वेगळे लढले, तर फार चांगली गोष्ट आहे। आम्ही आत्ता सध्याला कोणाच्या आघाडीत नाही किंवा युतीत नाही, आम्ही आमचा पक्ष जो जनार्दन आहे तो वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे। आपण महायुतीसोबत होता, छोट्या पक्षाला धरून चालत होते, मात्र कालांतराने छोट्या पक्षाला दुर्लक्ष केलं जातं, कारण की आपण सोबत होतो, त्याचा वापर केला। कसा हा अनुभव होता आपला? काय होतं आहे, राजकारणामध्ये एकमेकाची गरज असते म्हणून अलायन्स होत असते। भारतीय जनता पार्टीवर आम्ही गेलो म्हणजे आम्ही छोटो होतो, आम्ही त्यांच्यावर जाण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना काय, त्यांचे मोठे पक्ष काय करतात, मोठं होत गेलं का छोट्या पक्षाची त्यांना गरज नसते। आता त्यांना मोठे प्लेयर मिळाले, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहे, तर आमच्यासारख्या छोट्यांची गरज नसते। त्यामुळे आम्ही बी नाराज व्हायची काही गरज नाही। आपल्या चौकात आपली अवकात वाढवायचं हे माझ्या बुद्धीला पटतं, म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष बूथ प्रमुखापासून वार्ड प्रमुखापासून ते तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, राज्य आणि केंद्रीय कमिटी आपली सक्षम करण्यासाठी आम्ही टार्गेट केलेलं आहे की या वर्षात माझं वय 57 चालू होते, तर महाराष्ट्रात आम्ही 57 लाख मेंबरशिप राष्ट्रीय समाज पक्षाची उभा करणार आहे। आपण स्वतंत्र लढणार आहात का ही निवडणूक? आता स्वतंत्रच आम्ही लढणार आहे। आम्ही कुणाशी अलायन्स करणार नाही आणि काही नाही। आम्ही स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीवर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीच्या इलेक्शन लढवणार आहे। आपण आता छोटे पक्ष हातात घेऊन तिसरी आघाडी तयार करणार का? अजून तसा प्लॅन नाही। तिसऱ्या आघाडीत देखील मी युतीत नव्हतो, परंतु वेळ आली तर उद्धवसाहेब वगैरे साऱ्यांना जर वाटलं, रिजनल पार्ट्यांना वाटलं तर चर्चा करायला काही हरकत नाही, पण आज सध्याला तर आम्ही अकेला चोरूच्या भूमिकेत चाललेलो आहे। आपण बघितलं बीड हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांचं कुटुंब आज आत्मदहनाचा प्रयत्न करत होते, त्यानंतर त्यांची समजूत काढली, कारण की कुठेतरी कुटुंब यांचं असं म्हणणं आहे की पोलीस आमच्याकडून तपास लपवला जातो आहे, जो आरोपी आहे त्याच्यावर मोक्का लावला जात नाही, बाकी सगळ्या जे आरोपी आहेत त्यांना मोक्का लावतात। कसं पाहतं याकडे? नाही, माझ्या माहितीप्रमाणे संतोष देशमुखाची हत्या झाली त्याचा मी निषेधच करतो। ज्या आरोपाने केली त्यांना योग्य तर मोठीत मोठी सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे। परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसजी डायसवर असेंब्लीच्या सांगितलेलं आहे की एकाही आम्ही त्या आरोपीला मोकळं सोडणार नाही। त्यामुळे आपण CIDवर थोडा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या वेळेस CID आहे, ज्या पोलीस यंत्रणा काम करतात त्यांना काम करून दिलं पाहिजे। तिथं राजकारण होता कामा नये। तिथं काय व्हायला लागले, जातीयत जो आरोपी असतो त्याला जात नसते, कुठल्याही असू द्या, तिथं मराठा वर्सेस OBC नॅरेटिव्ह पसरायला लागलेला आहे। ते राजकारणी लोकांनी त्याबद्दल थोडंसं कमी बोललं पाहिजे आणि सरकारनं योग्य ती काळजी करून त्या संतोष देशमुखच्या फॅमिलीला न्याय दिला पाहिजे। आपण बघितलं आता देशमुख कुटुंबाची, संतोष देशमुख यांच्या पत्नी यांनी असं विधान केलं की आम्ही आता भीतीच्या वातावरणात जगत आहे, कारण की वाल्मिक करार जर असा मोकाट फिरला बाहेर आला तर आम्ही आता त्या भीतीच्या वावरात आहोत। नाही, एक लक्षात ठेवा, इथं राज्य कुठं गुंडाचं चालणार नाही। शासन त्याला जबाबदार आहे,
राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी सक्षम असेल. त्यामुळे संतोष देशमुखांच्या मिसेसनी घाबरण्याचं काही कारण नाही. इथं काही मोगलाई लागलेली नाही आणि तसं काय होणार नाही. त्याबद्दल इथं एकाच पक्षाला दोषी धरण्यापेक्षा सर्वच पक्षांनी मिळून सामाजिक सलोखा राखला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी हे राज्य आहे. त्यामुळे जातीजातीत हेवा देवा न ठेवता आपण मंडळींनी एका गोविंदानं राहिलं पाहिजे. आणि प्रशासनाला माझे म्हणणं आहे की त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई त्या आरोपीवर झाली पाहिजे, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. शेवटचा प्रश्न आहे, आपण जर बघितलं रत्नाकर गुटे यांनी असं म्हटलं आहे की आपण जो निर्णय आहे तो आपला वैयक्तिक आहे, पण मी महायुतीसोबत गद्दारी करणार नाही, मी महायुतीतून बाहेर पडणार नाही. देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतीतले सगळे जे नेते आहेत त्यांना मी सोडणार नाही. आता एक लक्षात ठेव, ते तिकिटावर माझ्या निवडून आलेले आहेत, माझ्या पक्षाने निवडून आले ते. आता त्या आमदाराला एक आमदार असलेल्याच्या आमचाच काय होतं, त्यांना वाटत असेल त्या आमदारांना तर माझं त्यांच्याबद्दल मत नाही काय. पण मी महायुतीवर नाही, राष्ट्रीय समाज पक्ष नाही. जर आमदारांनी तसं जर म्हणलं असेल स्टेटमेंट, मला माहीत नाही, मला बोलतील ते आमदार विशेष म्हणजे आता तुमच्याकडूनच ऐकायला मिळालं आहे, तो राष्ट्रीय समाज पक्षाच्या बी फॉर्मवर निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे. त्यामुळं त्यांची इच्छा कुठं आहे आता त्याच्याबद्दल मी आत्ताच त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. नक्कीच हे होते आपल्यासोबत महादेव जानकर. आता स्वतंत्र जी आगामी निवडणूक आहे ही स्वतंत्रपणे लढू, एकला चलो असा देखील त्यांनी नारा दिला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये ते स्वतंत्र लढणार आहे. कॅमेरामॅन रुपेश कांबळेसह मयूरज जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.